इंदिरा, तुझ्या आयुष्यात एक लक्ष्मी आली आहे. तिला सांभाळ, जप तिला. खरं आहे आबा. नाही म्हणजे उशिरा का होईना मला रिअलाइज झालंय, आणि मेन म्हणजे तिच्या नकळत तिनेच मला रिअलाइज करून दिले. आबा तुम्ही म्हणताय तसं मी तिला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण मला कळत नाही आमच्या बाबतीत नेहमी काहीतरी भलतंच घडतं. आणि मग एक पॉइंट असा येऊन जातो की माझ्या हातात काही गोष्टीच राहत नाही. कसं असतं इंदिरा, झाडाची मुळं सुद्धा मातीशी घट्ट व्हायला वेळ तर लागतोच. त्याकरता त्यांना ऊन, पाऊस, वादळ, वारा झेलावं लागतं. नात्याचंही असंच असतं. नात्याच्याही मुळांना घट्ट होण्यासाठी संकट, दुःख, खाचखगे, चिंता अशा अनेक गोष्टी झेलाव्या लागतात. आणि या सगळ्या गोष्टी झेलून जेव्हा ते पार होतात ना, तेव्हा आपलं नातं घट्ट होतं. त्या नात्याचा वटवृक्ष होतो. आणि मला खात्री आहे तुझ्या आणि राणीच्याही नात्याचा वटवृक्ष होईल. मी नक्की प्रयत्न करेन आबा. प्रयत्न करत राहणं आपल्या हातात असतं. अरे मी आणि मालतीने सुद्धा सुरुवातीच्या काळात खूप कष्ट केले, हलाखीचे दिवस बघितले, रोजची भाकर कमवली आणि ही फॅक्टरी उभी राहिली. पण ते दिवस खूप कठीण होते. पण आम्ही एकमेकांसाठी उभे राहिलो. तर तुला आणि राणीला सुद्धा एकमेकांसाठी उभं राहायचं आहे. आणि आपलं जे वैभव आहे ना, ते आणखी मोठं करायचं आहे. हो बाबा. नाही म्हणजे मला खात्री आहे एक ना एक दिवस मी आणि राणी हे सगळं अचीव्ह करून दाखवू जे तुम्ही केलंय. आय एम शुअर राणी माझी साथ नक्की देईल. सगळं तुमच्या मनासारखं घडेल बाबा. आणि त्या दिवशी तुम्हाला आमचा अभिमान वाटेल. तथास्तु. मी मला हवं तसंच घडवून राहणार. मला तू माझ्या इंद्राच्या आयुष्यात नकोयस. मला खरं खरं सांग, भाकऱ्या कोणी बनवल्या? नाही तर हा हात ना कायमचा मोडून टाकीन. अरे देवा, आता नाही सांगितलं तर खरंच ह्या माझा हात मोडून ठेवतील. सांगू का? नाही नको, थोडं सहन करते, पुन्हा पुन्हा सांगत नाही. काय विचारते मी? मला पुन्हा पुन्हा ओरडायला लावू नकोस. सांग पटकन. अरे मॅडम बाबू, मीच बनवलं हळूहळू. खोटं बोलतेस तू. आई ही काय खरं सांगणार आहे? गेंड्याची कातडी हिची. किती काही केलं ना तरी हिचं तोंड उघडणार नाही. आता तर हिला खरंच सांगावंच लागेल. बोल बोल पटकन. खरं खरं सांग, कोणाची मदत घेतलीस? कोणी बनवल्या भाकऱ्या? बोल पटकन. सांगत नाहीस तोपर्यंत मी तुझा हात सोडायची नाही. हात मोडायच्या आधी पटकन खरं सांग. मालती, आबा आले वाटतं. त्यांनी जर इथे बघितलं ना आपल्याला तर आपली वाट लागेल. चला लवकर. हे धर ग, हे धर. घाल हातात. आणि आबांसमोर आणि इंद्रासमोर एक शब्दही काढायचा नाही. हा, डोळ्यातलं पाणी पुस. पाण्याचा एक थेंबही दिसता कामा नाही तुझ्या डोळ्यात. घाल ते पटकन. परफेक्ट. सगळी तयारी झाली आहे, सगळं सेट आहे. आता राणीला बोलवायला काही हरकत नाही. इंद्रजीत सर, वेलकम टू इंद्राज सलॉन. अहो सर, हे सगळं काय चाललंय? काय केलंय तुम्ही? अहो मॅडम, हे सगळं तुमच्यासाठी आहे. म्हणजे बघा ना, तुमची खूप धावपळ झाली आहे, तुम्ही थकले असाल आणि शिवाय तुमच्या हातालाही लागलंय. सो मी एक असा विचार केला की तुम्हाला रिलॅक्स फील करवण्यासाठी या सगळ्या अरेंजमेंट्स करतो. कसं वाटलं तुम्हाला?
सो तुम्हाला रिलॅक्स फील करवण्यासाठी माझ्या स्मॉल आणि स्वीट सलॉनमध्ये मी तुमचं स्वागत करतो. राणी साहेबा, प्लीज प्लीज कम हॅव अ सीट. हो बघताय काय, या ना प्लीज या. सराव नक्की तुमचं काय चाललंय? एनिवेज, राणी मॅडम तुम्ही एक काम करा, तुमचे पाय या गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेल्या भांड्यात ठेवा. काय ह्यात जे पाणी आहे ते थोडं कोमट आहे. पाय शिकले जातील, तुम्हाला खूप छान वाटेल. सगळ्या बॉडीतला थकवा निघून जाईल तुमचा. करा, तुमचा पाय माझ्याकडे द्या, मी ठेवतो. हा नाही नाही हा. तुम्ही असं कराल मला नाही आवडणार. अहो, माझं काम आहे ते. शिवाय तुम्ही माझ्या सॅलॉन मध्ये आलात, तुम्ही द्या पाय माझ्याकडे, मी एक करतो. नाही नाही नाही, मी ठेवते. ओके प्लीज. बरं वाटतंय ना? खूप भारी वाटतंय. मी मालिश करून देऊ का मॅडम तुम्हाला पायाला? सर नको. तुम्ही काळजी करू नका, मी खूप व्यवस्थित करेन, तुम्हाला काहीच पेन होणार नाही. नाही सर, हा तुम्हाला मला असं कामाला लावणं मला नाही पटणार. मॅडम काम नाहीये मॅडम, हे माझं कर्तव्य आहे. हे बघा तुम्ही शांत बसा, आता मी तुम्हाला छान मसाज करणार आहे. नको सर, राहू द्या तुम्ही. हो मॅडम, असं कसं म्हणताय तुम्ही? माझ्या जॉबचा प्रश्न आहे मॅडम. आणि हे बघा, प्रत्येक कस्टमरला उत्तम सर्व्हिस देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तसं जर नाही झालं तर माझ्या बॉसने मला कामावर काढून टाकलं तर? काय? तुमचा बॉस? कोण आहे तुमचा बॉस? हो, इंद्रजीत महाडी. तुम्हाला माहित नाही, खूप डेंजर माणूस आहे. त्यांनी दिलेलं काम जर मी केलं नाही ना, ते मला कामावरून काढून टाकतील. हो मॅडम. हो का? हो मग. हो, मला सांगा, त्यांनी जर मला कामावरून काढून टाकलं तर मी खाणार काय? माझी बायका पोरं रस्त्यावर घेऊन जातील. हो मॅडम, माझा जॉब फक्त तुमच्या हातात आहे मॅडम. प्लीज मला तुम्हाला मसाज करू दे. मी हवं तर तुमच्या समोर हात जोडतो, तुमच्या पाया पडतो मॅडम. हो सर सर. अरे ठीक आहे करा तुम्ही काय करायचं ते. हा, आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या हातांची जादू. प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झंकारते मनी. उदया हे या उदया प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झंकारते मनी. प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झंकारते मनी. अंतरंगात ऐकू ये साद होतसे जीव हा बावरा, हा जीव बावरा, हा बावरा, हा जीव बावरा. हे या हो दया, हो दया. Udaya ना तुला बोलवे, ना मला बोलवे, नयन हे बोलती एकमेकांसवे. ना तुला बोलवे,
हीच शांतता, हेच समाधान मला तुझ्या चेहऱ्यावर बघायचं होतं राणी. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. I love you, राणी. अहो सर, मी झोपले होते का? मी कधी झोपले? खूप वेळ झाला का? मला ना कळलंच नाही मला कधी झोप लागली. तुम्ही मला उठवायचं ना, म्हणजे कोणी आलं असतं तर काय केलं असतं? रिलॅक्स रिलॅक्स. अगं तुला छान झोप लागावी म्हणून हे सगळं केलं ना मी. मग उठवणार कसं? बरं मी तुला उठवलं तर मग ह्या सगळ्याचा काय उपयोग? आणि मला काही प्रॉब्लेम नव्हता. तू रात्रभर जरी झोपली असतेस ना तरी मी इथे बसलो असतो तुझ्या बाजूला तुला बघ. थँक्यू सर. म्हणजे घरी असताना जेव्हा मी दमायचे ना तेव्हा माझी आई मालिश करून द्यायची. पण असं लग्नानंतर कोणीतरी माझ्यासाठी पुढाकार घेईल, माझी मालिश करून देईल असं वाटलं नव्हतं कधी. ही मालिश म्हणजे फक्त मालिश नसते. मला तुझी काळजी आहे असं समोरच्याला सांगणं असतं. आणि तुम्हाला माझी काळजी आहे ह्याची परत एकदा जाणीव करून दिली तुम्ही मला. त्यामुळे थँक्यू. बरं आता मी जाते. कोणी बघितलं तर परत अवघडून जाईल ना. ओके. चला. राणी 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 मॅडम, एक मिनिट. हे बोलण्याच्या नादात मी विसरूनच गेलो. इंद्रजित सरांनी हे तुम्हाला द्यायला सांगितले. तुमचे इंद्रजित सर हे स्वतः का देत नाहीत? ते बहुतेक लाजत असतील. इंट्रोवर्ट आहेत ना आमचे सर. म्हणजे कदाचित असं होत असेल की तुम्ही अचानक त्यांच्या डोळ्यासमोर येत असाल आणि त्यांच्या हृदयाची धडधड वाढत असेल म्हणून कदाचित ते काही बोलत नसतील. हो का? हो, पण हे खूप प्रेमाने दिलंय ना त्यांनी. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर आता घ्यावंच लागेल. आणि हे माझ्याकडून तुमच्या इंद्रजित सरांसाठी. आणि तुमच्या सरांना म्हणा घाबरू नका. त्यांनी हे जे काही केलं होतं ना माझ्यासाठी ते मला आवडलं. बरसे जसे हळूवार चांदणे हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले खुलले ऋतू. आणि मग हे असे क्षण तुझ्या आयुष्यात कायम येत राहतील. त्यासाठी तुला कुठल्या डेची वाट बघावी नाही लागणार. म्हणजे आता मला ऍक्च्युली असं फील होतंय तुझ्याकडे बघून की तू रिलॅक्स फील करतेस. काळजी करू नकोस. मला फोन आलेला डॉक्टरांचा. सगळं ओके म्हणाले. सर तुम्हीच सगळी नीट काळजी घेताय. आता मला जास्त काही करायची गरज वाटत नाही.
राणी, तुला खूप त्रास सहन करावा लागतोय ना, पण डोंट वरी, तुझा सगळा त्रास घालवणार आहे मी. आपण लवकरच या सगळ्या मागे कोण आहे याचा शोध घेऊया. राणी, मला एक सांग, तू कधी आपल्या घरात कोणाला ऑब्झर्व केलंयस का आणि तुला असं वाटलंय की ही पर्टिक्युलर व्यक्ती आहे जिला वाटत असेल की आपल्यात भांडण व्हावं? नाही सर, नाही. आणि सर आता चला, आपल्याला जायला हवं. असं जर कोणी आपल्याला पाहिलं ना तर गडबड होईल सगळी. राणी, तू काही लपवत नाहीस ना माझ्यापासून? हे बघ, कुठलीही लपवाछपवी करू नकोस. या बाबतीत आपण एकमेकांशी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तुला माझी शपथ आहे. आणि आय होप तू माझी खोटी शपथ नाही घेणार. सर तुला या घरात आणलं गेलंय हा इंद्राचाच प्लॅन होता. आता तो फक्त तुला चांगलं वागतोय असं भासवतोय. तुमचं नातं एका खोट्या गोष्टीच्या जीवावर फुललंय, त्यामुळे ते कधी ना कधी तुटणारच आहे. म्हणजे या सगळ्या मागे आई आहे. सर, हे बघा, तुम्ही शांत राहा आणि प्लीज आता चला इकडून. सर, कोणी बघेल आपल्याला. तुम्हाला कळतंय का? तुम्ही काहीही रिॲक्ट करू नका ह्याच्यावर आता. नाही, एक मिनिट. एक गोष्ट तर आता क्लिअर आहे. आई जे काही वागते ना त्यावरून तरी हेच स्पष्ट होतंय की या सगळ्या मागे आईच आहे. नाही हो सर, तुम्ही असं पटकन काही निष्कर्ष काढू नका. म्हणून मी तुम्हाला काय सांगत नव्हते. काय बोलतेस राणी? ती तुला एवढा त्रास देते आणि तू तिची बाजू घेतेस. सर, हे बघा, त्या मला त्रास देतात हे आपण नाकारू शकत नाही. त्या रागवतात माझ्यावरती, मी मान्य करते. म्हणून काय त्या अशा नाही वागणार, एवढ्या टोकाची भूमिका नाही घेणार त्या. तुला कसं माहित? त्या रागीट आहेत, पण अहो कपटी नाही आहेत. अगं, पण सगळे पुरावे तिच्या विरोधात आहेत. ह्या सगळ्याला तुम्ही पुरावा कसं म्हणता सर? कसं नको म्हणू? का नको म्हणू सांग मला तू. तिचं सतत तुझ्यावर राग करणं, तुला घालून पाडून बोलणं, सगळ्यांसमोर तुझा इन्सल्ट करणं, तुला सतत काही ना काही काम सांगणं, मुळात आपल्या दोघांचं लग्न झालेलं तिला न पटणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुला काय काय सांगितलंय तिने. या सगळ्यावरून तरी हेच क्लिअर होतंय की या सगळ्या मागे तीच. असं नाहीये. हे बघा, हे सगळं एक आई तिच्या लेकाच्या प्रेमापोटी करते. हो, आणि म्हणून काय ते माझ्या बुवांना किडनॅप नाही करणार. का नाही करणार? तुला माझ्यापासून वेगळं करण्यासाठी, तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी ती काहीही करू शकते. अगं, मला नाही वाटत असं. कारण तू त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतच नाहीयेस ना. कारण तसं काही नाहीच आहे. हे बघ, तू काही म्हण, मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावणारच आहे. नाही सर, हे बघा, तुम्ही आता काहीच करणार नाही. या सगळ्या मागे कोण आहे याचा जोपर्यंत आपल्या हाती काही पुरावा लागत नाही तोपर्यंत काही करायचं नाही. नाही शांत बसू शकत मी. मला काही करून तिला जाब विचारायचाच आहे. अहो सर, काय करताय तुम्ही? हे बघा, असं राग डोक्यात घालून काही करू नका. शांत डोक्याने विचार करा. आणि मी खरं सांगू तर मला नाही वाटत की मालती मॅडमचा या सगळ्यात हात आहे. हे ऐका माझं. मला कळत नाही राणी, तू कशी इतकी चांगली वागू शकतेस? आई कशी बिहेव करते तुझ्याशी आणि तू तिच्याबद्दल एवढा चांगला विचार कसा करू शकतेस? मुळात प्रॉब्लेम हा आहे ना की तू इतकी चांगली आहेस म्हणून मला तुझ्यावरती.
काय गे कोणाशी बोलत होतीस? मी कोणाशीच नाही. खोटं बोलू नकोस. हा ते मी स्वतःशीच बोलते कधी कधी. हे जास्त शहाणपणा करू नकोस हं? खरं बोल माझ्या बरोबर, नाही तर महागात पडेल तुला. अहो पण खरं तेच सांगते मी. आहे का कोणी इकडं? कोणीच नाहीये. मी बोलतच नव्हते कोणाशी. हो का? आणि नंतर जर मला समजलं ना तू खोटं बोलत होतीस तर तुझी काय अवस्था करेल ना ते तुलाही कळणार नाही.